4 उमेदवार विजयी झाले आहेत, तर काँग्रेसचा 1 उमेदवार विजयी झालेला आहे. आणि त्यामुळे सर्वच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि शिवसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण सध्या पाहायला मिळतंय. कॅमेरामन हेमंत कदम, अल्पेश कडकरे. महाविकास आघाडीच्या शोभा बच्चाव यांचा विजय झाल्याची या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज. तर महानिकाल सगळ्यात आधी आपण यावेळेला पाहतोय धुळ्यामध्ये महाविकास आघाडीच्या शोभा बच्चाव या विजयी झाल्याची मोठी बातमी. तर भिवंडीमध्ये महाविकास आघाडीचे बाळ्या मामा म्हात्रे हे देखील त्या ठिकाणी विजयी झालेले आहेत. तर धुळ्यामध्ये देखील महाविकास आघाडीच्या शोभा बच्चाव विजयी झाल्यानंतर विजयोत्सव आपल्याला यावेळेला दृश्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. कौल मराठी मनाचा सगळ्यात आधी आपण एबीपी माझावर या क्षणाला पाहतोय. पंकजांच्या आघाडीमध्ये मात्र काहीशी घट झालेली. अगदी काही क्षणांपूर्वी आपण पंकजा मुंडे यांची देखील प्रतिक्रिया ऐकलेली होती. बीडमध्ये देखील काही ताजे अपडेट्स येत आहेत. पंकजांच्या आघाडीमध्ये काहीशी घट झालेली आहे. तर बीड 26व्या फेरी अखेर पंकजा मुंडे 10,283 अशा प्रकारचा आकडा आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र पंकजांच्या आघाडीमध्ये काहीशी घट होताना पाहायला मिळते. सोनवणेंनी यापूर्वीच सांगितलेलं होतं की कशा प्रकारे या ठिकाणी आपण झुंज दिली ही पंकजा यांना कायम लक्षात राहील. मात्र पंकजांच्या आघाडीमध्ये काहीशी घट झाल्याची महानिकालातली महा ब्रेकिंग न्यूज आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर या क्षणाला पाहतोय. तर अनेक ठिकाणचे थेट निकाल आपल्यापर्यंत पोहोचताना दिसत आहे. महाराष्ट्रामध्ये 48 पैकी असलेल्या जागा जर आपण पाहिल्या, भाजप 10, शिंदे 6, अजित पवार 1, ठाकरे 10, शरद पवार 7, काँग्रेस 13 आणि इतर 1 अशा प्रकारचं संख्याबळ हे आपल्याला महाराष्ट्राच्या बाबतीतलं पाहायला मिळत आहे. महानिकाला संदर्भातली मोठी बातमी बीडमधून, कारण पंकजांच्या आघाडीमध्ये काहीशी घट झालेली दिसून येते आहे. ते यावेळेला आपण थेट दृश्य यावेळेला पाहतोय कशा प्रकारे जल्लोष मातोश्रीवरती सुरू असल्याचं दिसतंय. आणि आदित्य ठाकरे जे आहेत ते देखील आनंदानं या ठिकाणी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना गळा भेट घेत असल्याची ताजी दृश्य मातोश्रीवरून. त्यानंतर आता उद्धव ठाकरे देखील आलेले आहेत आणि समोर असलेल्या आपल्या सर्व कार्यकर्त्यांशी ते निश्चितच बोलण्याची देखील शक्यता आहे. तर दुसरीकडे हा विजयोत्सव साजरा करण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उबाठाचे स्वतः उद्धव ठाकरे आपण त्यावेळेला पाहतोय. आणि हा विजयोत्सव कशा प्रकारे मिळवलेला आहे या संदर्भातली कदाचित प्रतिक्रिया येण्याची शक्यता. तर दुसरीकडे शिवसैनिक देखील मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित आहे. विजयाचा गुलाल त्यांनी एकमेकांवरती उडवल्याचं देखील आपण पाहतो आहोत. तर विजयासंदर्भातल्या घोषणा या ठिकाणी सुरू असल्याचं आपण पाहतोय. थेट दृश्य मातोश्रीवरून ज्यावेळेला शिवसेनेमध्ये उभी फूट पडलेली आपण सगळ्यांनी पाहिलेली होती. आणि उभी फूट पडल्यानंतर मात्र कशा प्रकारचं चित्र होतं, यंदाची निवडणूक कशा प्रकारे लढवली जाणार या संदर्भातला विचार थेटपणे सुरू असताना मात्र त्या ठिकाणच्या विजयोत्सवासंदर्भातली आपण दृश्य यावेळेला पाहू शकतोय. तर महायुतीमध्ये एकूण 17 जागा, महाविकास आघाडीच्या एकूण 30 जागा. उद्धव साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथचा नारा देणारे शिवसैनिक देखील मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपण बघू शकतोय.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.